तुम्हाला सरकारने मे महिन्याचा हप्ता खूप उशिरा दिला, त्यामुळे खूप बहिणी नाराज झालेल्या होत्या। मात्र तीच नाराजी आता दूर करण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे। म्हणजेच की आता डबल हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होणार असून आता जून महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा देखील तुमची सरकारने संपवलेली आहे। हो, एकदम खरी अशी अपडेट आपण आता घेऊन आलेलो आहे। एकदम खरी अशी बातमी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। मात्र आता हप्त्याची तयारी पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यात सुरू करण्यात आलेली आहे व 7 ते 8 बँकेत सर्वात आधी हप्त्याचे पैसे हे आता जमा केले जाणार आहेत। लाडक्या बहिणींना डबल हप्ता म्हणजे मे महिन्याचे 1500, जून महिन्याचे 1500, टोटल असे 3000 रुपये हे बँक खात्यात पाहायला मिळतील। ज्यांना मे महिन्याचा हप्ता मिळाला आहे त्यांना आता लगेच जून महिन्याचा हप्ता वाटप होईल। जर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर लगेच मे महिन्याचा हप्ता व त्यानंतर लगेच जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे मिळून जाणार आहेत। मात्र त्यासाठी आता काही महत्त्वाची कामे देखील करावी लागणार आहेत। ते काम करताच तुम्हाला जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे येतील, अन्यथा पैसे येणार नाहीत। त्यानंतर कोणत्या बँकेत सर्वात आधी हप्ता येणार व कोणत्या जिल्ह्यात हप्ता येणार आहे त्या जिल्ह्यांची नावे यादी आपण पुढे तुम्हाला दाखवणार आहोत। या सर्व काही महत्त्वाच्या अपडेट्स बातम्या पाहण्यासाठी आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र शेवटपर्यंत व्हिडिओ न पाहिल्यामुळे तुम्हाला महत्त्वाची अपडेट जी काय असते ती पाहायला मिळत नाहीये। लक्ष देऊन व्हिडिओ बघा, जेणेकरून जून महिन्याच्या हप्त्यासाठी काय करायचे ते देखील सांगणार आहे। कोणत्या जिल्ह्यात हप्ता सर्वात आधी येणार आहे व कोणत्या बँकेत सर्वात आधी हप्ता येणार आहे त्यांची नावे देखील पुढे पाहायला मिळणार आहेत। तर चला आता सविस्तर अपडेट आता आपण पाहत आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, जेणेकरून लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। तर चला पाहूयात आता सविस्तर जिल्ह्यांच्या देखील सविस्तर याद्या। तर यामध्ये बघू शकता आता लाडक्या बहिणींनो तुमची प्रतीक्षा राज्य सरकारने संपवलेली आहे। आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत चालायचा आहे। यामध्ये आता पहिला टप्पा 12 जिल्ह्यात जाहीर झालेला आहे। म्हणजेच आता तुम्हाला जर जून महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर काळजी करू नका। तर मिळाला आहे का नाही कमेंटमध्ये सांगा। जून महिन्याच्या हप्त्याची मेचा हप्ता मिळाला, मात्र जून महिन्याचा हप्ता आता आलेला नाहीये। मात्र हप्ता जर पाहिजे असेल तर एक काम करायचं आहे, ज्यांनी एक काम केलं आहे त्यांना आता हप्ता मिळणार आहे। कालचा व्हिडिओ आपला ज्यांनी शेवटपर्यंत बघितला होता त्यांचा खूप मोठा फायदा झालेला असून त्यांना आता मे महिन्याचा हप्ता तर मिळालेलाच आहे। मात्र जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे हे वितरित करण्यास आता मान्यता मिळालेली आहे। त्यांना जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत। तुम्ही देखील व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा, 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर जून महिन्याचा हप्ता कसा मिळवायचा ते सांगणार आहे व तुम्हाला 100% हप्ता मिळेल। कारण तुम्ही जर ते काम पूर्ण केले नाही तर तुम्हाला हप्ता खूप उशिरा मिळू शकतो। जून महिन्याच्या एकदम 30 तारखेला किंवा जुलै महिन्यात मिळू शकतो। मग तुम्हाला हप्ता जर जून महिन्याचा उशिरा पाहिजे नसेल तर लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे। तर आता कोणत्या सर्वात आधी 12 जिल्ह्यात या हप्त्याचे पैसे येणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे आता आपण बघूया। तर या ठिकाणी आता लक्ष द्या, आता डबल हप्ता वाटप होत आहे। म्हणजेच आता मे महिन्याचे 1500 रुपये जमा झालेले असतील। मे महिन्याचे 1500 रुपये तर आले, मात्र आता जून महिन्याचे 1500 रुपये येणार आहेत। बघू शकता हे टोटल 1500 जर केले तर 3000 रुपये अशी सर्व काही रक्कम मिळून तुम्हाला मिळणार आहे। हे 3000 रुपये तुमच्या बँक खात्यात येणार आहेत। यामध्ये जर विचार केला तर आता पहिला जिल्हा सरकारने जाहीर केलेला आहे। पहिला जिल्हा म्हणजे तो आहे अमरावती। जर तुम्ही अमरावती या ठिकाणी राहत असाल तर जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे कोणत्या क्षणी सर्वात आधी तुम्हाला येतील आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता कोणत्या वेळेला व आज येणार की आता किंवा दिवस मावळता वेळेस येणार की उद्या येणार आता ते तुम्हाला लक्ष देऊन पाहायला मिळेल। आता इकडे बघा अमरावती जिल्ह्यात जून महिन्याच्या हप्त्याची डीबीटी प्रक्रिया ही सुरू केलेली आहे। इकडे बघू शकता ही डीबीटी प्रक्रिया आता सुरू केलेली आहे। आता ज्याही ठिकाणी डीबीटी प्रक्रिया सुरू आहे त्या ठिकाणी काळजी करू नका, पैसे जमा होतील। जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे हे तुम्हाला मिळून जातील, काही काळजी करायची नाहीये, कसलीही चिंता तुम्हाला करण्याची गरज पडणार नाहीये। हे सर्व काही पैसे आता तुम्हाला मिळणार आहेत, तुमच्या थेट बँक खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहेत। यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाही, कारण आता डीबीटी प्रक्रियेला चांगलाच वेग आलेला आहे। चांगल्याच वेगवान गतीने डीबीटी प्रक्रिया ही आता अमरावती या ठिकाणी देखील सुरू झालेली आहे। लक्ष देऊन व्हिडिओ बघा, कारण छोट्याशा कारणामुळे जर तुम्ही व्हिडिओ पाहणं बंद केलं किंवा हा व्हिडिओ जर आतमध्येच कट केला तर तुमचं नुकसान होऊ शकतं। कारण जून महिन्याचा हप्ता मिळवण्यासाठी जे महत्त्वाचं काम करायचं आहे ते आपण याच व्हिडिओत सांगणार आहोत। नंतर तुम्हाला जास्त काही व्हिडिओ पाहायला मिळणार नाहीयेत। सरकारने काय माहिती दिली ते देखील सांगणार आहोत। काही महिलांचे आता हप्ते तात्काळ सरकारकडून बंद केले जाणार आहेत, कारण एक नवीन आता माहिती आलेली आहे, तेवढं काम पूर्ण करावं लागणार आहे, अन्यथा जून महिन्याचा हप्ता नाही, इथून पुढचे हप्ते मिळणारच नाहीयेत। ही बातमी आता मोठमोठ्या न्यूज चॅनल सांगितलेले आहे, तेवढं काम पूर्ण करा, कारण आता इथून पुढे लक्ष देऊन तुम्हाला सर्व कामे करायची आहेत। सरकारने नवीन नियम आणलेले आहेत, त्यामध्ये कोणते कामे करायचे आहेत ते तुम्हाला पुढे सांगणार आहे। आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर चला आता राहिलेले पुढील जिल्ह्यांची नावे आपण बघूयात।
तर या ठिकाणी बघू शकता आता 12 जिल्हे तर आलेलेच आहेत, त्यासोबत एक महत्त्वाची बातमी म्हणजे 7 बँकेत पैसे वाटपाचा मुहूर्त ठरलेला असून आता 12 जिल्हे यामध्ये जाहीर झालेले आहेत। पहिला टप्पा आता सुरू होणार आहे, काळजी करू नका, पहिला टप्पा हा सुरू होत आहे। तुमच्या बँक खात्यात आता पहिल्या टप्प्याचा हप्ता आता येणार आहे। यामध्ये जर विचार केला तर आता महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना एक महत्त्वाचा मेसेज संदेश देण्याचं काम सरकारने केलेलं आहे। यामध्ये इकडे बघा, लाडक्या बहिणींनो तुम्हाला आता हप्ता तर मिळणारच आहे, आता डबल हप्ता म्हणजेच की आता मे महिन्याच्या हप्त्याचे 1500 किंवा जर मे महिन्याचा हप्ता मिळाला असेल तर आता जून महिन्याचा लगेच हप्ता येईल, त्यामध्ये तुम्हाला 1500 रुपयांची रक्कम दिसेल। क्रेडिट युअर बँक अकाउंट 1500 म्हणून जसा मेसेज तुम्हाला दिसेल लगेच तुम्हाला काय करायचं आहे, तो ओळखून जायचा आहे की हा हप्त्याचा मेसेज आहे, जून महिन्याच्या हप्त्याचा मेसेज आलेला आहे, म्हणजे समजून जायचं आहे की आपल्याला जून महिन्याचे देखील पैसे मिळालेले आहेत। त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाहीये, कसलीही चिंता करायची नाहीये, यामुळे चांगला दिलासा हा तुम्हाला मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। इकडे बघा स्पष्टपणे काय सांगण्यात आलेलं आहे, तर लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला डबल हप्ता म्हणजेच की आता मे महिन्याचा जून महिन्याचा हप्ता सुरू करण्यात आलेला आहे। यामध्ये मे महिन्याचा हप्ता पूर्णपणे जसा सर्व बहिणींना वाटप होईल तसा जून महिन्याच्या हप्त्याची प्रक्रिया ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पाहायला मिळणार आहे। यामध्ये जून महिन्याचा हप्ता येईल व लवकरात लवकर हे काम करा, कारण आता डीबीटी प्रक्रिया सुरू झालेली आहे। डीबीटी प्रक्रिया सुरू झाली की तुम्हाला हे काम करून ठेवणं गरजेचं आहे, अन्यथा जर हे काम केलं नाही तर तुम्हाला हप्ता मिळणं मुश्किल होईल, अवघड होईल, अन्यथा जून महिन्याचा हप्ता मिळणार नाही। जसं की मे महिन्याचा हप्ता काहीच काम न करता तुम्हाला मिळालेला आहे, तसा जून महिन्याचा हप्ता मिळणार नाहीये। यासाठी एक काम करणं गरजेचंच आहे। नेमकं कोणतं काम होईल, त्यासाठी काय लागणार आहे ते देखील तुम्हाला सांगतो। आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ बघा, आता फक्त 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे। इथून पुढे महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत, त्यानंतर कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे येत आहेत व कोणत्या 7 बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होत आहे त्यांची यादी तुम्हाला दाखवणार आहे। ती यादी बघण्यासाठी व्हिडिओ बघा, कारण त्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला जून महिन्याचा हप्ता तर मिळेलच, मात्र सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे हे जमा होऊन जातील। तर चला आता महत्त्वाचे अपडेट आपण बघूयात। तर यामध्ये बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार यामध्ये 7 बँकांची नावे सरकारने जाहीर केलेल्या आहेत। 7 बँका व 12 जिल्हे यामध्ये आता ठरवण्यात आलेले आहेत। जर आता एकंदरीत विचार केला तर लाडक्या बहिणींनो आता एक महत्त्वाचं काम म्हणजे जून महिन्याचा हप्ता मिळवायचा असेल तर त्यासाठी ते काम करण्यासाठी तुमच्याजवळ तुम्हाला आधार कार्ड ठेवायचं। इकडे बघा, आधार कार्ड, हे आधार कार्ड तुमच्याजवळ तुम्हाला ठेवायचं आहे, त्यानंतर ते काम तुम्हाला करता येईल। आता एक तर सांगितलं तुमच्याजवळ आधार कार्ड तुम्हाला ठेवायचं आहे, मग आता त्या आधार कार्डवरती काय करायचं आहे ते आता आपण पुढे बघणार आहोत। आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओला जे पण व्हिडिओ शेवटपर्यंत हा बघतील त्यांना गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील मिळणार आहेत। इकडे बघा, हे गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील मिळणार आहेत, जून महिन्याचे देखील पैसे मिळणार आहेत, मे महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर तो देखील मिळून जाईल। त्यानंतर लगेच तुम्हाला चांगली खुशखबर म्हणजे 40,000 रुपये देखील सरकारकडून मिळून जाणार आहेत। त्यासाठी व्हिडिओ बघा, कारण 40,000 रुपये अजित पवार यांनी घोषणा केलेली आहे। त्यांनी सांगितलं आहे की माता भगिनींच्या बँक खात्यात आम्ही 40,000 रुपये देखील देणार आहेत। ते 40,000 रुपये जर तुम्हाला मिळाले तर तुम्हाला ती वापस भरण्याची गरज पडणार नाहीये, फक्त जो तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता येतो तो हप्ता बँकेकडे जाईल। जोपर्यंत 40,000 रुपये बँकेला मिळत नाहीत तोपर्यंत तुम्हाला हप्ता मिळण्याऐवजी बँकेला मिळेल व बँकेकडून तुम्हाला एकदमच 40,000 रुपये हे मिळणार आहेत। हे 40,000 रुपये जर तुम्हाला एकदमच पाहिजे असतील, काय अडचणी असतात, कुणाला काही व्यवसाय सुरू करायचा असतो, व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देत आहे। हे 40,000 रुपये नेमके कसे मिळवायचे ते व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे। त्यासाठी जे व्हिडिओला एकदम शेवटपर्यंत बघणार आहेत त्यांचा नक्कीच चांगला फायदा होणार आहे। गॅस सिलेंडरचे देखील हप्ते हे 100% बँक खात्यावरती आता जमा होणार आहेत। तर चला आता कोणते जिल्हे व कोणत्या बँक आहेत ते देखील आपण बघूयात। तर इकडे बघू शकता आता 7 बँकापैकी या ठिकाणी बँकांची नावे झालेली आहेत। आता सध्या स्थितीला आपण जर विचार केला तर काही जणांचे बँक खाते कोणत्या बँकेमध्ये आहेत, तर SBI मध्ये देखील काही जणांचे बँक खाते पाहायला मिळत आहेत। काही जणांचे SBI मध्ये आहेत, काही जणांचे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहेत, काही जणांचे खाते पोस्टामध्ये आहेत। आता नेमके कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे येणार हा प्रश्न आहे। त्यानंतर काही जणांचे बँक खाते बँक ऑफ बडोदामध्ये देखील पाहायला मिळत आहेत। या बऱ्याच काही बँकेमध्ये महिलांनी बँक खाते ओपन केलेले आहेत, त्यामुळे असा प्रश्न आहे की नेमका आता यापैकी कोणत्या बँक खात्यात सर्वात आधी हप्ता येणार आहे। आता काही महाराष्ट्र बँक आहेत, महाराष्ट्र बँकेत बँक ऑफ महाराष्ट्र असेल त्याही ठिकाणी हप्ता आता येणार का नाही असा प्रश्न असेल। मात्र आता या बँकेपैकी कोणत्या बँकेत सर्वात आधी हप्ता येत आहे आपण इकडे बघू शकता। जर तुमचं बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर खातं असेल तर तुम्हाला काळजी करायची नाहीये। ज्यांचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बँक खातं आहे त्यांना चांगला दिलासा मिळणार आहे। स्टेट बँक ऑफ बँक या ठिकाणी जर खातं असेल तर तुम्हाला जून महिन्याचा हप्ता कोणत्या क्षणी सर्वात आधी रक्कम मिळणार आहे 1,500 रुपये जून
महिन्याची मिळणार आहेत। मे महिन्याची देखील 1500 रुपये तर मिळालेले आहेत। म्हणजे टोटल जर विचार केला तर ही 3000 रुपयांची रक्कम आता SBI मध्ये जमा होत आहे। SBI बँकेमध्ये या हप्त्याचे वितरण आता करण्यात येणार आहे। सरकारकडून ही रक्कम आता वर्ग करण्यात येणार असल्यामुळे चांगला दिलासा मिळू शकतो। लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता क्लिअर 2च मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे। राहिलेल्या 2 मिनिटाचा व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला तर सर्वात मोठा तुमचा फायदा होणार आहे। कारण आता पुढच्या 30 ते 35 सेकंदातच आपण जून महिन्याचा हप्ता मिळवण्यासाठी कोणतं काम सरकारने करा म्हणून सांगितलंय ते तुम्हाला सांगणार आहोत। कारण ते काम केलं नाही तर हप्ता येणार नाहीये। होय, ते काम तुम्हाला ह्यावेळेस करावंच लागणार आहे। तर यामध्ये इकडे बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार आता 7 बँकांची नावे सरकारने तर जाहीर केलेली आहेत। पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र म्हणजे SBI बँक देखील पाहायला मिळत आहे। नंतर बँक ऑफ महाराष्ट्र देखील पाहायला मिळत आहे। या 2 बँकेत सर्वात आधी पैसे जमा केले जाणार आहेत। स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये देखील पैसे आता येणार आहेत। त्या 2 बँकेत 3000 रुपयांची रक्कम लाडक्या बहिणींना आता जमा होत आहे। आता बँकांची नावे अजून काय पाहिजे आहेत, त्यानंतर अजून कोणते जिल्हे आहेत तर यामध्ये बघू शकता पुढचा जिल्हा देखील जाहीर झालेला आहे। सरकारकडून आलेल्या माहितीनुसार आता यामध्ये जिल्ह्यांची नावे जाहीर झालेली आहेत। सोलापूर जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर काळजी करू नका। याही ठिकाणी सोलापूर जिल्ह्यात DBT प्रक्रिया सरकारने सुरू केलेली असून सोलापूर जिल्ह्यात देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे आता जमा केले जाणार आहेत। या ठिकाणी देखील ही रक्कम आता सर्वात आधी वर्ग करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केलेला आहे। यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। या बँकेत देखील पैसे जमा होतील। कसली काळजी करू नका, चिंता करू नका। तुमच्यासाठी तुमच्या भावाने मोठा निर्णय घेतलेला आहे। 7 बँकेत पैसे वाटपाचा मुहूर्त आता ठरलेला असून या बँकेत व 12 जिल्ह्यात सर्वात आधी हे पैसे येत आहेत। आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला। जिल्ह्यांची यादी दाखवणार आहे, त्यानंतर पुढे आपण डायरेक्ट तुम्हाला एका लाईन मध्ये सर्व जिल्हे एकदमच वाचून दाखवणार आहात। कारण आता थोड्याच वेळात एक यादी आपल्याकडे येणार आहे। ती यादी तुम्हाला लगेच पुढे दाखवणार आहे। त्यामध्ये पूर्ण बँकेची नावे, पूर्ण जिल्ह्यांची नावे व त्यामध्ये त्या यादीत एक सांगण्यात देखील आलेलं आहे की जूनचा हप्ता आता नेमका कोणत्या टायमाला मिळणार, म्हणजे किती वाजता मिळणार आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे। ती यादी फक्त आता एका मिनिटात किंवा 2 मिनिटात लगेच येईल। ती तुम्हाला लगेच दाखवतो। व्हिडिओ बघत चला। त्यापूर्वी आपण हे बघूयात आता नेमका जून महिन्याचा हप्ता मिळवण्यासाठी काय काम करायचं, जेणेकरून जून महिन्याचा हप्ता तर येईलच, मात्र त्यातली त्यात सर्वात आधी आपल्या बँक खात्यात हप्ता जमा होईल हे देखील आपण आता बघूयात। तर या ठिकाणी बघा, आता सर्वात आधी तुम्हाला आधार कार्ड व मोबाईल नंबर लिंक करायचा आहे। आता हे आधार कार्ड व मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी आता हे घर बसल्या तर होणार नाहीये, कारण ह्याच्यासाठी वेळ लागू शकतो। आता सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, आधार कार्ड हे मोबाईल नंबर जर लिंक करायचं असलं ते बँकेच्या आसपास देखील आता हे करून मिळत असतं। त्यामुळे त्याही ठिकाणी जाऊ शकता किंवा आपल्या गावामधील काही सेवा केंद्र ऑफिस असतील त्याही ठिकाणी जाऊन हे आधार कार्ड, त्यांना काय म्हणायचं, आधार कार्ड व मोबाईल नंबर आमचं लिंक आहे का नाही एकदा तपासा। जर ते म्हटले तुमचं आधार कार्ड मोबाईल नंबर काय लिंक नाहीये तर त्यांना सांगायचं आमचा आधार कार्ड व मोबाईल नंबर लिंक करून घ्या, आम्हाला लिंक करून द्या असं त्यांना म्हटल्यानंतर एवढं करून घ्या। हे कमी रुपयामध्ये होतं, याला काही जास्त रक्कम लागत नाही, 20-30 रुपयामध्ये लिंक करून घ्यायचं आहे। एवढं झालं की तुमचं पहिलं काम झालं। आता कोणत्या क्षणी हप्ता येईल, कारण आदिती तटकरे काय म्हटलेले आहेत, ज्यांना हप्ता पाहिजे आहे त्यांनी एक काम करून घ्यायचंय, त्यांच्याच खात्यात आम्ही हप्ता सर्वात आधी देणार आहोत। ते काही करतात, ते ज्यांच्या खात्यात हप्ता द्यायचा आहे त्यांनी जर ते काम पूर्ण केलेलं असतं त्यांनाच हप्ता मिळतो। मात्र अजून एक काम पूर्ण करून घ्यायचं आहे, कारण ते देखील महत्त्वाचं आहे। तसेच जर विचार केला तर आदितीताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे, हप्ता हा फक्त अशा महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे की ज्यांनी मोबाईल नंबरशी आधार कार्ड जे असतं ते लिंक केलेलं असेल, त्यांनाच फक्त जून महिन्याच्या हप्त्याची रक्कम मिळणार आहे। अन्यथा आधार कार्ड मोबाईल नंबर ज्यांचं लिंक नाहीये त्यांना हप्ता मिळणार नाहीये, हे लक्षात घ्या। जून महिन्याचा हप्ता पाहिजे असेल तर हे चेक करा, अन्यथा हप्ता मिळायचा नाहीये। आता हे झालं, अजून एक काम करायचं आहे, ते पुढे बघणारच आहोत। यामध्ये बघा, आता आपण नेमके 40,000 रुपये मिळवण्यासाठी काय करायचं ते देखील बघूया। तर यामध्ये इकडे बघू शकता, आता सरकार तुम्हाला 40,000 रुपये देणार आहे। म्हणजे अजितदादांनी मागच्या वेळेस एक निर्णय घेतलेला होता, ती बातमी देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले होते। त्यामध्ये सांगितलं होतं की 40,000 रुपये आम्ही लाडक्या बहिणींना देणार आहोत। आता आपण काय बघणार आहोत, एकदम पुढच्या जिल्ह्यांची यादी तुम्हाला एका लाईन मध्ये सविस्तर जिल्हे वाचून दाखवणार तर आहेत। त्यापूर्वी आपण आता अजित पवार यांनी 40,000 रुपये बहिणींना देण्याचा निर्णय घेतलेला आहे, ते मिळवण्यासाठी काय करायचं ते आपण बघूयात। तर यामध्ये बघू शकता, सर्वात आधी जर पाहायला गेलं तर तुम्हाला पहिलं काम म्हणजे ते आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे। आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक केल्यानंतर हे काम झालं, याच्यासाठी जास्त काही काम लागणार नाही। त्यानंतर तुम्हाला बँकेत जाऊन सर्व काही ती प्रोसेस करावी लागेल। बँकधारकांना त्यांना असं सांगायचं आहे, आम्हाला असं असं करायचं आहे, या योजनेचे 40,000 रुपये घ्यायचे आहेत। ते तुम्हाला सविस्तर काय सांगतील का, आता त्यांना बरीचशी माहिती तुम्ही देखील विचारून घेऊ शकता। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ती कागदपत्र तुम्हाला जे आहे ती जवळ हे करायचे आहेत। तेवढं झाल्यानंतर तुम्ही 40,000 रुपये योजनेचा लाभ घेऊ
घेऊ शकता. 40,000 रुपये हे सर्वांना मिळणार आहेत, यामध्ये काय अट नाहीये. सर्व माता भगिनींना हे 40,000 रुपये घेता येणार आहेत. काही व्यवसाय सुरू करायचा असला तर लाडक्या बहिणींना या 40,000 रुपयांचा लाभ घेता येणार आहे. आता हे झालं 40,000 रुपये कसे मिळवायचे. तर आता नेमका लाडकी बहीण योजनेचा हप्ता कोणत्या बँकेत कोणत्या जिल्ह्यात मिळणार त्याबाबतची आता सविस्तर माहिती आपण बघूयात. तर यामध्ये बघू शकता आता डबल हप्त्याची रक्कम ही लाडक्या बहिणींना म्हणजे माता भगिनींना आता मिळत आहे. डबल हप्त्याचे पैसे हे लाडक्या बहिणींना आता येत असल्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हाला आता चांगला दिलासा मिळू शकतो. यामध्ये जर विचार केला तर आता लाडक्या बहिणींनो काळजी करू नका. मे महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर तुम्हाला आज मिळून जाईल. पूर्णपणे आज शेवटचा टप्पा आहे, सर्व वाटप होणार आहे. त्यानंतर जून महिन्याचा हप्ता आता आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक केल्यानंतर कोणत्याही क्षणाला येणार आहे. यामध्ये जर विचार केला तर आता लाडक्या बहिणींनो पुढचा जिल्हा जाहीर झालेला आहे, तो म्हणजे हिंगोली जिल्हा आहे. हिंगोली जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर हिंगोली जिल्ह्यात देखील लाडक्या बहिणींना आता चांगले पैसे वाटप केले जाणार आहेत. हिंगोली जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात देखील हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत. अजून काही योजनेबाबत महत्त्वाची अपडेट आली तर लवकरच देण्याचा प्रयत्न करूयात. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल आता चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.